सध्या देशामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये बातमी येत नाही की विवाहबाह्य संबंधातून असं असं प्रमाण घडलं. कधी हा पळून गेला, कधी ती पळून गेली, कधी काय झालं. अशा घटना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आणि हे प्रकरण आता सर्रास मोठमोठ्या शहरांमध्ये, तालुक्याच्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहे. मग हे जे विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढलेलं आहे, हे देशामध्ये नेमकं कोणत्या शहरामध्ये सगळ्यात जास्त आहे, असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. म्हणून एका संस्थेनं या संपूर्ण प्रकरणावर सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यातून एक माहिती समोर आलेली आहे की एका शहरामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग ते शहर नेमकं कोणतं आहे, काय आहे, हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर सध्या देशात विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग अनेकांना वाटतं पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, इतर मोठमोठे शहरं असतील, या शहरामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असेल. कारण की आपण आपल्या राज्याचाच विचार करतो. जर देशाचा विचार केला तर आपल्या वाटतं की दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त हा विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण असेल. याच्या व्यतिरिक्त आपल्या नजरेमध्ये इतर कोणतं गाव येत नाही. पण मात्र एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंधाचं सगळ्यात जास्त प्रमाण हे तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये सगळ्यात जास्त असल्याचं सांगितलं जातं. कारण की याच कांचीपुरममध्येच सगळ्यात जास्त विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण किंवा त्या ज्या वेबसाईट आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंध सर्रासपणानं चालतात किंवा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जातं, साइन अप केलं जातं आणि नवनवीन व्यक्तीसोबत जोडलं जातं. हे जे रजिस्ट्रेशनचं प्रमाण आहे, ज्या ॲपच्या वेबसाईटच्या माध्यमातून केलं जातं, त्या रजिस्ट्रेशनची संख्या तामिळनाडूतील याच कांचीपुरम शहरातली सगळ्यात जास्त आहे. 2024 पासून ते 2026 पर्यंत पहिल्या क्रमांकावर हे शहर भारतामध्ये येतं, अशी माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. आता ही माहिती समोर कशी आली? कारण की ऑनलाईन जे ॲप्स असतात, वेबसाईट असतात, या वेबसाईटच्या माध्यमातून काही जण रजिस्ट्रेशन करतात आणि त्याच्यावर ठळकपणाला लिहिलेलं असतं की तुमच्यासाठी नवीन जोडीदार शोधा म्हणून. मग त्याच्यामध्ये मॅरिड, अनमॅरिड हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागतं. मग त्याच माध्यमातून समजलेलं आहे की ज्यांची लग्न झालेली आहेत त्या लोकांनी या वेबसाईटवर आणि ह्या ॲपवर सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून देशामध्ये या कांचीपुरम शहराचं पहिलं नाव आलेलं आहे. हे आकडेवारीनुसार समोर आलेलं आहे. पण मात्र जे लोक रजिस्ट्रेशनच करत नाहीत, जे लोक त्यांच्या लफड्याबद्दल, विवाहबाह्य संबंधाबद्दल कोणालाच सांगत नाहीत, असे प्रकार सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मग तसं प्रमाण नेमकं कोणत्या शहरामध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचाही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.